मानेसाहेब यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा तीव्र विरोध आहे. इथली हवा म्हटलं असं तर सत्तेच्या आभाला मतदारसंघात पॉवरफुल आहे. नाही मोदी जरी आले तरी इथं इफेक्ट काय होणार नाही. इथं बंटी पाटील साहेब आहेत, तेच इफेक्ट इथं कोल्हापूर जिल्ह्यात होणार. सध्या जे विद्यमान खासदार आहेत त्यांना भविष्यात म्हणजे ते येणार नाहीत निवडून, असं तर माझं ठाम मत आहे. हॅलो, माझं मतदान सत्यजित आबा पाटील यांना, शिवसेनेला. धैर्यशील मान्यांचं काम वाड्या वस्तीपर्यंत पोचलेले आहे. धैर्यशील माने यांनी आमच्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारची कसलीही कामं केली नाहीत. नमस्कार, तारा न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलं असून उन्हाच्या धारा आल्या असताना सध्या प्रचाराची गती वाढलेली आहे. सध्या कोतुलीत आपण कोतुलच्या मतदारांच्यातून जाणून घेऊ की बाबा किती वातावरण काय आहे. राजाराम सदाशिव मेळकरी माजी सैनिक आहे. राजकारण आहे ते व्यवस्थित आहे, काही अडचण नाही, सगळे एकसारखीच आहे. ते हातकर्णी लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी ज्या शिवसेनेतून निवडून आलेले मानेसाहेब यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा तीव्र विरोध आहे. शेट्टीसाहेबांनी बाबा शेतीच्या प्रश्नासाठी हे केलेत, पण 1 महिना लेट ऊस गेल्यामुळं त्यांचा बी असंतोष बाबा शेतकऱ्यांच्यात आहे. आणि नवीन उमेदवार, नवीन चेहरा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाबा मिळणारा पाठिंबा म्हणून सत्तेच्या आभाला ह्या मतदारसंघात म्हणजे पाठिंबा मिळत आहे. आणि जे मोदी साहेबांनी 10 वर्षात बाबा आश्वासन दिलीत गोरगरीब जनतेला की तुमच्या खात्यात 15 लाख पाठवतो, तुमच्या खात्यात हे करतो, असे करतो, ते काय पाठवलं नाही. आणि नसते आश्वासन देऊन त्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली, परंतु गोरगरीब जनतेला वेठीच धरलं. कुठे GST नोटबंद्या हे करून परत तिने GST लागू केला. हे म्हणजे आपल्याच बाबा ह्याच्यातून कट होतो तो GST, हे नको पाहिजे होता. आणि इथली हवा म्हटलं असं तर सत्तेच्या आभाला मतदारसंघात पॉवरफुल आहे. मोदी आता उद्या कोल्हापूर येणार, शनिवारी येणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. नाही मोदी जरी आले तरी इथं इफेक्ट काय होणार नाही. इथं बंटी पाटील साहेब आहेत, तेच इफेक्ट इथं कोल्हापूर जिल्ह्यात होणार. बंटी साहेब या माध्यमातूनच. माझं नाव राहुल शिंदे. हातकणंगले तालुका मतदारसंघातील आता सध्या चालू असलेल्या खासदारकी निवडणुकीबद्दल आता उमेदवार 5 आहेत. पंच लढत असल्यामुळे यामध्ये आता धैर्यशील माने, सत्यजित आबा, राव शेट्टी यांचा एकमेकांच्यात चढउताराचा हे चालू आहे. लोकांचा प्रतिसाद त्याच्यामध्ये, लोकांची नाराजी, थोडी लोकांच्या ठराविक काही अडचणीला बाबी पुढे गेलेली लोक यामध्ये काहीतरी तटस्थ असल्यामुळे निकाल यावेळी कोणत्या पद्धतीने लागेल सांगता येणार नाही. तुमचं मतदान कुणाला आहे. आमचं मतदान कार्यकर्त्यांचं जसं काही उच्चेगिरी असेल, पण आम्ही सत्याचीच बाजू धरेल आणि शेवटी सत्याचाच विजय ह्यात निश्चित असणार आहे. त्यात जनतेचा पाठिंबा एक अर्थी जसा कोणत्याही प्रकारचे असेल त्याप्रमाणे राहील. मोदी येणार होता शनिवारी कोल्हापुरात, त्याबद्दल काय बोलायचं. मोदी आलेत तरी मोदींचं कसं आहे, मोदी प्रचारासाठी येतील, ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करतील, जनता जनतेच्या पद्धतीने मतदान करेल. हा सर्व काही राजकीय हे असल्यामुळे हे चालूच राहणार. सम्राट सखाराम बच्चे. मी सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एक नागरिक आहे. मी माझी प्रतिक्रिया 1-2 मिनटात देणार आहे. सध्या जे विद्यमान खासदार आहेत त्यांना भविष्यात म्हणजे ते येणार नाहीत निवडून, असं तर माझं ठाम मत आहे. कारण का मागल्या वेळी ते पंचवार्षिकला आमच्याकडे मतदान मागायला आले, त्याच्यानंतर आजपर्यंत ते फिरकलेले नाहीत. या अर्थी त्यांनी मतदारसंघाचा किती विकास, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या असतील ह्याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे मोदी येऊन द्यात नाही तर कोणी येऊन द्यात, मतदान द्यायचं आहे त्या ठिकाणीच लोक देणार. तुमचा खासदार कोण. आमचा खासदार शाहू महाराज. हॅलो, माझं मतदान सत्यजित आबा पाटील यांना, शिवसेनेला. कोल्हापुरात शनिवारी मोदी येणार आहेत, त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला. त्याबद्दल काही बोलायचं नाही आपल्याला. परत काय म्हणजे मोदींनी विद्यमान खासदार धैर्यशील मानेंनी आपल्या मतदारसंघात कामं केलेत का नाहीत, काय तुम्ही त्यांच्याबद्दल नाराजी आहे. त्याने निवडून गेले ते इकडं मागं फिरागलेच नाही ते इकडं, त्यामुळं आपण त्यांना काही मदत करू शकत नाही. एकंदरीत वातावरण कोतुली परिषद कसं आहे, कुणाही बाजूला कौल वाटतोय. एकंदरीत वातावरण म्हटलं तर सत्यजित आबांच्या बाबतीत वाटतंय, आबांचा जोर आहे असं वाटतं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ह्यावेळी धैर्यशील माने, सत्यजित पाटील व राजू शेट्टी अशी तिरंगी लढत होत आहे.
परंतु ह्या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे मताधिक्य जादा घेतील, कारण धैर्यशील मान्यांचं काम वाड्या वस्तीपर्यंत पोचलेलं आहे. ग्रामीण भागाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं काम हे धैर्यशील यांच्या माध्यमातून झालेले आहे. तसेच कैलासवासी बाळासाहेब माने यांनी शाहूवाडी पन्हाळ्याच्या दुर्गम भागात पाण्याचे स्तोत्र निर्माण करून शहराला असेल किंवा ग्रामीण भागाच्या शेतीसाठी लागणारे पाणी यासाठी बाळासाहेब मानेने गेळवडे प्रकल्प असेल, पोंबरे प्रकल्प असेल, यासारखे अनेक प्रकल्प या विभागात केलेले आहेत. आणि त्यामुळं ग्रामीण भागाला आज खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झालेलं आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही. प्रश्न राहिला शिवसेना फुटीचा. शिवसेना यापूर्वी फुटलेली आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये राज ठाकरे यांच्यावेळी शिवसेना फुटली. नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिवसेना फुटली. छगन भुजबळ यांच्यावेळी शिवसेना फुटली. हे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावेळी शिवसेना फुटली. शिवसेना फुटण्याचे कारण बरेचसेच आहे. जर कुटुंबप्रमुख जर आपल्या कुटुंबातील सदस्यांचं जर ऐकून घेत नसेल तर कुटुंब विभक्त होत असतं. हे ग्रामीण भागातली प्रचलित पद्धत आहे. त्याच पद्धतीनं शिवसेना हे कुटुंब होतं, परंतु शिवसेनेच्या कुटुंबातल्या सदस्यांचं तिथं ऐकलं गेलं नाही. काही गोष्टी ह्या काळानुरूप बदलायला लागतात, परंतु त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून बदलल्या गेल्या नाहीत. त्यामुळं काही त्या कुटुंबातील सदस्य बाहेर गेले म्हणजे सहानुभूती निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. धैर्यशील माने असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे आपल्या कुटुंबातील प्रमुखावर नाराज होऊन बाजूला गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आमच्या शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये आमदार विनय कोरे साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झालेले आहे. आणि त्यामध्ये सध्याचे खासदार धैर्यशील माने यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे निश्चितपणे ह्यावेळी धैर्यशील माने निवडून येतील अशी मला खात्री वाटते. मी संभाजी लवटे, हातकलंगडे लोकसभा मतदारसंघ. आताच्या राजकीय परिस्थितीनुसार धैर्यशील माने यांनी आमच्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारची कसलीही कामं केली नाहीत. आणि आमच्या म्हणजे आमच्या शाहूवाडी पन्हाळा विद्यार्थी मतदारसंघात म्हणजे कधी इकडे येण्याचंही त्यांनी टाळलं. त्यानंतर विचार जर केला तर राजू शेट्टींना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार होतो. पण त्यांचं व्यक्तिगत असं आहे की फक्त इलेक्शन आले की तेवढ्यापुरते फक्त उसाच्या दराविषयी बोलायचे आणि कारखानदारांनी सेटलमेंट करून त्यांना साईडला व्हायचं. आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचं आता ह्यावेळी बघा आपल्या ऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये चालू होणार होता, पण त्यांच्या ह्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात गेला आणि त्यामुळे एक महिना एक तोडणी पुढे गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे आम्ही आता पर्याय म्हणून दुसरा उमेदवार आम्ही निवडणार आहे. माझं नाव सौ संजीवनी बाळासू पाटील, राहणार कोतुली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी या कोतुली गावात CRP कार्य करत आहे. माझ्या गावात आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्यासाठी 30-30 हजार खेळतं भांडवल दिलेलं आहे आणि महिलांना आणि आमचा CRPचा पगार त्यांनी वाढवला आहे. आणि आम्हाला आणि महिलांसाठी अर्ध तिकीट पण त्यांनी केलेलं आहे. धैर्यशील माझं असं की गावाचा चांगला विकास होऊन दे आणि माझ्या मतीनं तर धैर्यशील दादा माने यांना मतदान करावं असं अपेक्षित करते मी. आणि माझ्या पूर्ण CRP तालुक्यात प्रभाग संघात आम्ही 23 CRP आहेत. तर आमचं खरोखर आम्हाला 3,000 रुपयापासून आम्ही काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला किती महिने आम्हाला पगार नव्हता, 2-2, 3-3 वर्ष पगार नव्हता. तर मोर्चा सगळं आमचा मुंबईला गेलेला. त्यावेळेला आम्हाला 4 दिवसात त्यांनी सांगितलेलं 4 दिवस राहायचे आम्हाला मुंबईला राहायला सांगितलेलं. मग आम्हाला 4 दिवस न राहता आम्हाला एका दिवसात त्यांनी माघार घेतली आणि 15 ऑगस्टपासून त्यांनी आम्हाला 6,000 त्यांनी पगार आम्हाला वाढवलं आहे. आणि इथून पुढे पण त्यांनी महिलांच्यासाठी ज्या काही योजना असेल तर त्यांनी आम्हाला महिलांसाठी करावे असं हे आहे आमचं. शनिवारी काय मी जे सरकारनं आम्हाला काय काय आमच्या महिलांसाठी केले ते आम्ही हेच सांगणार. ते आमच्यासाठी काय महिलांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय आमच्यासाठी महिलांच्यासाठी केलेलं आहे
काय असेल ते आम्ही हाय सगळं सांगणार, कारण आमच्या महिलांसाठी खूप अर्ध तिकीट केलेलं आहे, परत पगार वाढवण्यासाठी केलेलं आहे. असं आम्ही दिलं तर त्यांनाच आम्ही पाठिंबा, सगळ्या महिला आम्ही आणि आमच्या सर्व CRP आम्ही त्यांना मतदान करणार. मी बाजीराव पाटील घोटोडे, तालुका पन्हाळा, हातकलंगडी लोकसभा मतदारसंघातून सत्यजित आबा पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या 20-25 वर्षाच्या राजकारणाच्या त्यांच्या या कोतोली जिल्हा परिषद आणि कोतोली पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये सातत्याने आबांनी वेगवेगळ्या विकास कामावर जनतेवर रुजवण्याचं काम केलेलं आहे. आणि गेल्या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये 1100 कोटी रुपयाची विकास कामं खेचून आणणारा एक प्रचंड ताकदीचा आमदार म्हणून त्यांनी या विधानसभेला संबोधित केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण त्या ठिकाणी आम्ही एक त्यांच्या या मतदारसंघातील कार्यकर्ता, किंबहुना या मतदारसंघामध्ये आमदारांनी कधीही PA ठेवलेलं नाही आणि 288 विधानसभा मतदारसंघातील असा एकमेव आमदार असेल की त्यांनी कधीही आपल्याला PAची त्यांना गरज नसते, डायरेक्ट जनतेशी नाळ जोडली त्यांनी आणि सामान्य कार्यकर्त्याला उभार देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. आणि म्हणून धैर्यशील मानेसुद्धा या मतदारसंघामध्ये सामोरं जात आहेत. त्यांना 2019ला आबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपून या मतदारसंघामधनं जवळजवळ 21-22 हजाराचं लीड दिलं होतं. आणि म्हणून आबांनी सांगितलं होतं की 5,000च्या आत जर लीड आलं तर मी पुढच्या आमदारकीला उभा राहत नाही. एवढा आत्मविश्वासानं सामोरं जाणारा एक नेता आमचा त्या ठिकाणी या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे राहिल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी प्राप्त झालेली आहे. भविष्यामध्ये धैर्यशील मानेंच्या रूपानं या मतदारसंघामध्ये एकदाही या आमच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये एकदाही त्यांनी त्या ठिकाणी आपला कुठलाही कार्यक्रम अटेंड केलेला नाही. मी स्वतः घोटोडे गावात ग्रामपंचायत सदस्य असतानासुद्धा एका आमच्या आबांच्या गटाचं काम करत असतानासुद्धा मी 1-2 वेळा त्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं. त्यांनीच त्यासुद्धा कार्यक्रमाला यायचं टाळलं, कारण गद्दारी केलेली असल्यामुळं ते या मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये फिरू शकलेले नाहीत. त्याच्या अगोदरच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचं नाव सांगून आणि अशा भूलथापांना बळी पडणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी ही जनता या ठिकाणी धडा शिकवणार आहे. आणि आबांना या मतदारसंघातून साधारणतः आमच्या जिल्हा परिषद आणि कोतोली पंचायत समितीने एकूणच विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मताधिक्य मिळणार आहे, असा एक ठाम विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.